एक कथा आहे बघा. एक व्यक्ती चालता चालता एका झाडाखाली बसतो आणि थकलेला असतो. तो म्हणतो की "यार, फार उन्हातून चालत आलो आणि इथे मला जर थंड पाणी जर प्यायला भेटलं तर बरं होईल." हं, त्याला तिथं पाणी प्रकट होतं. त्यानंतर ते पाणी पितो. तर म्हणतो पाणीसोबत भोजन मिळालं तर अतिशय बरं होईल. हं. त्याला भोजनही तिथं प्रकट होतं. भोजन खातो, ग्रहण करतो. त्याच्या मनात येते की अरे आपण मगाच्या धरून ज्या ज्या इच्छा व्यक्त करतोय त्या पूर्ण होत आहेत. इथं भूत तर नाही ना? ओके. मग तिथं भूत प्रकट होतं आणि त्या झाडाला खिळे, लिंबू, चिठ्ठी, फोटो असं लावलं जायचं आणि त्या चिठ्ठीत जे काही त्यांची इच्छा आहे ते लिहिलं जायचं. सो ह्या गोष्टी केल्याने खरंच परिणाम होतो का? लहान मुलगी आहे. साधारणतः 3-1 वर्षाची असेल. निगेटिव्ह एंटिटी ओके. रोज रात्री तिच्यासोबत खेळायची. मुलीसोबत फुटबॉल खेळणे, मुलीचे खाणं तिच्या हातात जे खाणं असेल ते हिसकावून तिच्यासोबत असं नाही का ओके. आपण लहान मुलाला छेडताना कसं करतो, हां, हां. "मला दे, मला दे." ह्या पद्धतीचे ते मुलीसोबत ते असायचं आणि मुलगी तिच्या तोडक्या-मोडक्या भाषेमध्ये आईपाशी तक्रार करायची या गोष्टी. करणी ही जी गोष्ट आहे ती आणि मानसिक भीती ह्या दोन्हीतला फरक हे कसं ओळखता येईल? देवांना कोण बंधन घालू शकत नाही. हां. पण तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक भिंत निर्माण होते. ओके. ती भिंत पाडण्याचं कार्य ही पूजा करते. हं. तंत्र ध्यान हे जे मेडिटेशन आहे, ते तांत्रिक मेडिटेशन आहे. ओके. हे अतिशय गुप्त आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही केली, तर तुमची पूजा फलस्वरूपात येते ओके. आणि ओके. यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. फक्त ह्या प्रार्थनेच्या प्रकाराला समजा एखाद्याच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा एंटिटी आहे, हे असेल, तर त्याचे सिम्प्टम्स काय असतात? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत देवराज कांबळे सर. आणि आजचा विषय आहे तंत्र ध्यान साधना. अर्थात तंत्र ध्यान साधना काय असते, ती कशी केली जाते, ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी वापरली पाहिजे, याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून समजून घेणार आहोत. सो आत्ता जास्त वेळ न घालवता आपले जे गेस्ट आलेत त्यांच्याकडे बोलूयात. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. धन्यवाद. सो एकंदर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नवीन नाहीयेत. आपण अगोदर एक वेगळा पॉडकास्ट केला होता. पाणी शोधणं अर्थात हं, आधुनिक पानाड्या या विषयावर आपला तो पॉडकास्ट होता. आणि आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करतोय. हं. सो लोकांनाही प्रश्न असेल, की अचानक हे ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं? सो जरा त्याविषयी सांगावं. मुळात हे ट्रान्सफॉर्मेशन अचानक नाही झालेलं आहे. ओके. माझ्या डी-एन-एमध्येच ह्या गोष्टी आहेत. माझे पणजोबा हे बंगालमधून अ, जे काही पूजाविधी वगैरे आहे, त्या शिकून येऊन इथे आमच्या इथे त्यांनी ही सेवाधर्म चालू केला होता. ओके. कालांतराने आमचे वडिलांची आत्या त्यांनी केलं होतं. नंतर आमच्या वडिलांच्या टायमाला आमचे वडील, चुलते हे पूर्णपणे शिक्षण म्हणजे हां. चांगले एज्युकेटेड होऊन ते आपापल्या परीने ते चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. त्याच्यामुळे त्यांना हे काही गोष्टी जमल्या नाही किंवा ते केलं नाही त्यांनी. पण मला ओके. लहानपणापासूनच ह्या गोष्टीची प्रचंड आवड होती. मी मेडिटेशन, ध्यानधारणा ह्या आमच्या शालेय जीवनात असतानाच आम्हाला शिकवण्यात आल्या होत्या. सहजयोग वगैरे म्हणा. ओके. ह्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये येत असताना मी अनेक पुस्तकांचाही अभ्यास केला होता. परंतु प्रत्यक्ष गुरु केले नव्हते. परंतु ज्यावेळेस मी प्रत्यक्ष गुरु केले, आजच्या तारखेला आम्हाला चांगले गुरु भेटलेले आहेत. बेळगावीचे आहेत आमचे गुरु. परत मथुराचे आहेत. जिथे हे 2 गुरूंकडून मी चांगलं ज्ञान घेऊन मागील 2 वर्षापासून ह्या साधनेमध्ये चांगल्या लेव्हलचं हे उपासना केलेल्या आहेत. आणि ह्या माध्यमातून मी बऱ्यापैकी चांगले समाजकार्यही केलेले आहे. ठीक आहे. म्हणजे अर्थात आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये काय पाहायला, ऐकायला मिळणार आहे हे कळालेलं आहे. सो कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत बघत राहा. तर आता आपण सुरुवात करू. हो, सो आता प्रेक्षकांना हा एक प्रश्न आहे, की हे तंत्र-मंत्र जे आहेत, ते खरंच आपल्या आयुष्यावर फरक पाडतात का? नक्कीच. तंत्र आणि मंत्र हे आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती फार फरक पाडतात. तंत्राच्या माध्यमातून तुम्ही जी पूजनविधी आहे, देवतांचे आपण जे पूजन करतो, ती पूजनविधी तुमची ही अतिशय गतिशील होते हं. आणि योग्य मार्गाने ते पूजनविधी पूर्ण होऊन तुम्हाला देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनात एक
आमूलाग्र असा बदल घडून येतो. हा बदल हा अनपेक्षित असतो. ओके. हां, अनपेक्षित बदल असल्या कारणाने आणि तो योग्य जी मार्ग आहे, त्या योग्य पूजन मार्गाच्या माध्यमातून तुम्ही हे पूजन विधी जर केली, हं. तर तुमची प्रार्थना ही फलद्रुपास येते आणि ओके. ते आमूलाग्र बदल असा तुम्हाला निश्चितच दिसून येतो. पण मग अर्थात समजा एखादा व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात कुठले प्रॉब्लेम्स आल्यावरती याचा आधार घेतला पाहिजे? असं काही नाही की दुःखातच पूजा केली पाहिजे. हं. आनंदातही लोकं देवपूजा करतातच. हं. ते पूजन विधी एक प्रकार आहे. ओके. आपण फक्त दिवा लावला, उदबत्ती लावली आणि हात जोडले, प्रार्थना केली म्हणजे हं. पूजा झाली असं नाही. हं. ही पूजन विधी काही ठराविक ठिकाणी, काही तांत्रिक परिभाषेमध्ये योग्य पद्धतीने जर ती पूजन विधी केली, तर ती पूजा जी आहे ती तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देते आणि तुमच्या ओके. प्रार्थनेला फलस्वरूप देते. तर ते तुम्ही दुःखात असतानाच केली पाहिजे असं नाही, आनंदी असतानाही केली तर अतिशय जास्त प्रभावी होते आणि दुःख येऊ नये म्हणून केली तर दुःख लवकर येणारच नाही. हं. शेवटी दुःख हा मनुष्य जीवनातला अविभाज्य घटक आहे. करेक्ट. तो ज्याच्या वाट्याला आहे, ज्याच्या नशिबात आहे त्याला तो मिळणारच आहे. हं. परंतु दुःखावरती दुःखाचे जे विपरीत परिणाम घडणारे आहेत, त्याच्यावरती आपण काही ना काही या पूजा साधनेच्या माध्यमातून तिथे काहीतरी रोखठोक करू शकतो. पण मग अर्थात लोकांना असा एक प्रश्न असेल, की ही तंत्र-मंत्र विद्या म्हणजे अंधश्रद्धा आहे. मग त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या अशा केसेस ऐकल्यात, की त्या माध्यमातून नरबळी दिले जातात. मग या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही नरबली म्हणला तर आजकाल तर तो प्रकार घडत नाही. आधीच्या काळात तो प्रकार सर्रास हं. घडायचा. परंतु आता हा प्रकार घडत नाही समजा. परंतु पशुबली देणे ही क्रिया सर्रास बऱ्याच ठिकाणी चालू आहे. काही ठिकाणी पशुबलीच्या ऐवजी लिंबूचा बळी देतो. ओके. आपणही एखाद्या पूजा केल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर नारळ फोडतो. तो एक बलीचा प्रकारच आहे. ओके. म्हणजे फलबळी आणि हं. पशुबळी ह्या 2 प्रकारचे वेगवेगळे बलीचे प्रकार आहेत. तो ज्यानी त्यांनी ज्याच्या त्याच्या गुरूंनी त्याला ज्या पद्धतीने तंत्रक्रिया, पूजन विधी शिकवलेले आहेत, तो त्या पद्धतीने फॉलो करतो. पण मग अगेन माझा तोच प्रश्न होता, की लोकं याच्याकडे अंधश्रद्धा या गोष्टी या दृष्टिकोनातून बघतात. मग आपल्याला समजा अंधश्रद्धा नाहीये हे जर समजवायचं असेल, तर आपण कसं समजावू शकतो? नाही यामध्ये मी निश्चितच सांगेल बऱ्याच ठिकाणी काय होतं अज्ञानाचा फायदा घेतला जातो हं. आणि ह्या अज्ञानाचा फायदा घेऊन एखाद्या ठिकाणी लूटमार केली जाते किंवा होऊ शकते किंवा अपप्रचार होऊ शकतो. तर काही ठिकाणी अंधश्रद्धा सुद्धा बऱ्याच प्रमाणात पसरवलेली जाऊ शकते. परंतु अ, हो जो विधी आहे, पूजन विधी म्हणा, आपण एक सात्विक पूजन विधीचा हं. मार्ग धरतो, की ती तुम्हाला जी पूजा करायची आहे, ही पूजा जर तुम्ही प्रॉपर तंत्र माध्यमातून केली, हं. तंत्र ध्यान म्हणजे मेडिटेशन आहे, ते तांत्रिक मेडिटेशन आहे. ते ओके. अतिशय गुप्त आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही केली, तर तुमची पूजा फलस्वरूपात येते ओके. आणि ओके. यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. आपण कुठल्याही मंदिरात गेलो, पुष्प अर्पण करतो. त्यानंतर पेढा किंवा बर्फी अर्पण करतो, नारळ अर्पण करतो आणि आपण काही ना काही हं. प्रार्थनेत आपण काहीतरी मागत असतो. फक्त ह्या प्रार्थनेच्या प्रकाराला आपल्याला एक तांत्रिक रूप जर दिलं, एक प्रॉपर वेने जर तुम्ही ही प्रार्थना केली, हं. एक साधारणतः 15 ते 20 मिनिटाची दररोजची ही हं. मार्ग आहे. ह्या मार्गाने जर तुम्ही केलं, तर तुमची प्रार्थना जी आहे, ही निश्चितच फलस्वरूपात येते. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये. ओके. एक सायन्स आहे आणि हे गुप्त विज्ञान आहे ॲक्चुअली. हे गुप्त विज्ञान आम्ही तुम्हाला उलगडून सांगतो. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूनुसार त्या वस्तू घेऊन तुम्हाला त्या पूजा करायच्या आहेत. त्यामध्ये देवतांची जी पूजा आहे ती हं. कशी करायची, कुठल्या देवाचे क्रम कसा करायचा आणि हे 5-6 देवतांची पूजा केली की तुम्हाला जे काही दोष आहेत जसे की आता आपण ज्योतिष विज्ञानमध्ये बघतो तुम्हाला पितृदोष आहे ओके. किंवा इतर जे दोष असतात, नागबली किंवा हे जे दोष असतात नाही का, कालसर्पयोग वगैरे ह्या जे काही दोष आहेत, ह्या दोषातून कसं मुक्त व्हायचं आणि आपले जे अडचणीचे अडलेले कामं आहेत, ते हं. कसे मार्गी लावायचे. ओके. बऱ्याचशा गोष्टी असतात. ह्या गोष्टींसाठी आपण ही पूजा जर केली, की तुम्हाला तुमचे ज्या अडचणी आहेत, ह्या अडचणी दूर झालेल्या दिसून येतात. तुम्ही मगाशी तंत्र ध्यान असं काहीतरी एक शब्द म्हणालात. हो. सो एक्झॅक्टली ते काय असतं? मेडिटेशनचाच एक प्रकार आहे, तंत्रध्यान म्हणून. हं. जे तांत्रिक लोकच त्याचा उपयोग करतात आणि ही अतिशय गुप्त आणि प्राचीन विद्या आहे. ही प्राचीन असल्या कारणाने ही गुरूच्या मुखातूनच घ्यावी लागते.
ओके, आणि आम्ही हे शिष्यांना अशी ऑनलाईन किंवा देत नाही. आम्ही ओके, वन टू वनच देतो, समोरासमोर देतो आणि प्रॉपर ओके. शिकवतो. तर ते ध्यान मेडिटेशनचा एक प्रकार आहे. प्रत्यक्ष पूजा आणि अप्रत्यक्ष पूजा यामध्ये हे प्रकार येतो. हं. अप्रत्यक्ष पूजा ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस मेडिटेशनचा फार प्रमाणात वापर केला जातो. ओके. तुमची विचारशक्ती वाढवली जाते. विचारांमध्ये प्रागल्भ वाढवलं जातं आणि तुमची जी काल्पनिक शक्ती आहे, त्याचा विकास केला जातो. ह्याच्या ओके. माध्यमातून हे तंत्र जे आहे, ध्यान तंत्र, हे तंत्रज्ञान त्याचा आपण तुम्हाला प्रॉपर वेने ती गोष्ट शिकवली, की त्या पद्धतीने तुम्ही एकदा पूजन विधी केली, की तुमचं सर्व कार्य मार्गी लागतं. आपल्याला जरा ऑडियन्सला रेफरन्स म्हणून समजा जर काही सांगायचं असेल, की ही विद्या वापरली जात होती, तर हे कोण वापरत होतं आणि कशा पद्धतीने याचा उपयोग होत होता? आपण कल्पवृक्ष हं, हे ऐकलेलं आहे हं. बऱ्यापैकी, बऱ्याच ठिकाणी. एक कथा आहे बघा, एक व्यक्ती चालता-चालता एका झाडाखाली बसतो आणि थकलेला असतो. तो म्हणतो, की "यार, फार उन्हातून चालत आलो आणि इथे मला जर थंड पाणी जर प्यायला भेटलं तर बरं होईल." हं, त्याला तिथं पाणी प्रकट होतं. त्यानंतर ते पाणी पितो. तर म्हणतो, "पाणीसोबत भोजन मिळालं तर अतिशय बरं होईल." हं. त्याला भोजनही तिथं प्रकट होतं. भोजन तो खातो, ग्रहण करतो. त्यानंतर त्याच्या मनात येते, की अरे आपण मगाच्या धरून ज्या इच्छा व्यक्त करतोय त्या पूर्ण होत आहेत. इथं भूत तर नाही ना? ओके. मग तिथं भूत प्रकट होतं आणि तेव्हा ते भूत मला खाणार तर नाही ना? तर त्याला तिथे आणतो. तर आपण एक लहानपणी ह्या ओके. गोष्टी हां, कल्पवृक्ष म्हणून ह्या गोष्टी आपण हां. वाचलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. तर हे नेमकं कल्पवृक्ष जे आहे, तर ते दुसरं-तिसरं काही नसून तर आपल्या मेंदूमध्ये असलेला एक खेळ आहे. ओके. तर तेच तुम्हाला गुप्त विधीच्या माध्यमातून शिकवलं जातं. तर तुम्ही इतक्या वेळ झालं एक्सप्लेन करताय, पण आपल्या प्रेक्षकांना काय होतं, की पूर्ण प्रूफ पाहिजे, की एक्झॅक्टली तुमच्याकडे जे काही क्रिया ज्या होतात, त्यातून खरंच रिझल्ट मिळतोय. सो मग असे कुठले काही तुमच्याकडे अनुभव आहेत का, की जे तुमच्याकडे काही लोकं आली होती, त्यांना काही प्रॉब्लेम होता आणि तुम्ही त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवले? लहान मुलगी आहे. साधारणतः 3-1 वर्षाची असेल. 3 हं, ते 3.5 वर्षाची असेल हं. साधारणतः. ते लहान मुलीसोबत एक निगेटिव्ह एंटिटी ओके. रोज रात्री तिच्यासोबत खेळायची. ओह! आणि ती लहान मुलगी त्यांच्यासोबत खेळायची बुवा त्या एंटिटीसोबत. तर ती एंटिटीने त्या लहान व्यक्तीला, त्या मुलीला कधी त्रास दिला नाही. हं, असं त्रासदायक गोष्टी तिच्यासोबत केल्या नाही. हं. परंतु तिचे आई-वडील भ्यायचे. पूर्ण रात्रभर ते भीतीने ग्रस्त असायचे. मुलीसोबत फुटबॉल खेळणे, मुलीचे खाणं, तिच्या हातात जे खाणं असेल ते हिसकावून तिच्यासोबत म्हणजे असं नाही का ओके. आपण लहान मुलाला छेडताना कसं करतो, हां, हां. "मला दे, मला दे." ह्या पद्धतीचे त्या मुलीसोबत ते असायचे आणि मुलगी तिच्या तोडक्या-बोडक्या भाषेत, तोडक्या-मोडक्या भाषेमध्ये आईपाशी तक्रार करायची या गोष्टी. आणि हे ओके. बऱ्याचदा त्या मुलीची आई, तिचे वडील त्या गोष्टी बघायचे प्रत्यक्ष. ते भिवून जायचे आणि ते नेमके माझ्या परिचयातूनच होते. हं. तर त्यांना माहिती होतं, की मी 2-1 वर्ष झाली चांगल्या पद्धतीने तंत्रसाधना करतोय. अगदी कलकत्ता, बंगाललाही जाऊन आलेलो आहे. तारापीठ येथेही मी स्मशान साधना केलेली आहे आमच्या ओके. गुरूच्या सानिध्यामध्ये. बंगलोर येथेही मी चांगली साधना करून आलेलो आहे. तर ह्या चांगल्या देवतांची साधना माझ्यासोबत आहे. त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या माध्यमातून मी ते त्यांना काही विधी सांगितला. तो अतिशय सोपा. गोरगरीबच होते, काय फार असे श्रीमंत नव्हते ते. हं, अगदी ₹30 घरातील वस्तूंमधून हं. त्यांना मी 2 दिवसामध्ये ती एंटिटी घरातून त्यांना काढून दाखवली. ओके. आज ती मुलगी एकदम छान आहे, व्यवस्थित आहे. चिडचिडपणा करत नाही, रडत नाही आणि व्यवस्थित रात्रीची म्हणजे अशी की एकटी खेळत बसत नाही त्या एंटिटीसोबत. शांत झोपते आणि तिला ती 2 दिवसात तो फरक आहे. एक्झॅक्टली त्या केसमध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही स्वतः तिकडे गेला होतात, की कसं काय? ही जे गुप्त ध्यानविधी आहे, हां. तंत्र ध्यानविधी. ही तंत्र ध्यानविधीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कुठेही जाण्याची गरज नाही. ओके. हां. ही शक्ती ही सगळीकडेच अस्तित्वात आहे. आपण एंटिटी जी कुठे असेल त्या ठिकाणापर्यंत आपण ह्या शक्तीचा सामना करू शकतो, ह्या शक्तीच्या माध्यमातून. आणि ओके. त्या शक्तीला आपण आव्हान देऊ शकतो, की बाबा तुम्ही इथून एक तर चालते व्हा, नाहीतर तुमची काय इच्छा आहे ती सांगा. त्यांची बरं. इच्छा पूर्ण केली जाते किंवा त्यांना डायरेक्ट आपल्या देवीच्या आदेशाने, देवीच्या माध्यमातून आदेश दिला जातो, की तुम्ही इथून निघून जावा. ते ऐकतात.
तुम्हाला एवढा खर्च करायची गरज नाही. त्या घरातील व्यक्तींनी ते छोट्याशा वस्तू घेतल्या, घरातील 2-3 किचनमध्ये असलेल्या. ओके. त्या वस्तू घेतल्या आणि त्या माध्यमातून तो प्रयोग केला मी सांगितला ना. हं. त्यावेळेस मी ऑनलाईन होतो. फक्त ओके. मी ऑनलाईन राहतो. मी माझ्या साधनेत थांबतो. ऑनलाईन मी पाहतो. आधी फोटोनी स्कॅन करतो. पूर्ण पाहतो आणि काय एंटिटी आहे, काय नाही, तिला काय हवंय, काय नाही. या सगळ्या गोष्टी पाहूनच तिथं इलाज सांगितला जातो. जे सांगितले ते फॉलो केल्यामुळे ते लगेच 1-2 दिवसामध्ये ती एंटिटी तिथून निघून गेली. ओके. हो, आज ते जवळ-जवळ 1 वर्ष होऊन गेले. त्याच रूममध्ये आहेत. आजपर्यंत त्या एंटिटीनी त्या मुलीला दर्शनही दिलं नाही किंवा बघितलंही नाही. त्या मुलीला त्रासही दिलेला नाही आणि त्या मुलीने ओके. कुठलीही तक्रार त्यांना सांगितलेली नाही. अजून एखादी केस असेल तुम्ही अशी आहे ना, हँडल आपल्या केलेली? पाषाणमध्ये एक केस आहे. हं. तर त्यांच्या हॉलमध्ये दररोज रात्री त्यांना एक सावली सोफावरती बसलेली दिसायची. ओह! हां, ती सावली त्यांना काही त्रास देत नव्हती किंवा असं त्रासदायक नव्हतं, पण ह्या फार भ्यायच्या, ओके. की मला रोज रात्री दिसतात. ते रात्रीचे बाथरूमला जाणे वगैरे ह्या गोष्टी ते टाळायच्या. पण ह्या गोष्टीमुळे त्यांच्यावर परिणाम व्हायचा. ओके. त्यांच्या मनात प्रचंड भीती बसली होती. मग अशा वेळेसही त्यांना ते आम्ही अगदी एका दिवसामध्येच, एका दिवस म्हणण्यापेक्षा एक 5 ते 10 मिनिटाच्या त्या क्रियेमध्येच त्यांची ती एनर्जी आहे, ती घरातून बाहेर काढून लावली. आपण करणी असं म्हणतो, करणी आणि मानसिक भीती. करणी झाली एक मानसिक भीती आहे. हे कसं ओळखता येईल? 90% लोकांना हेच वाटतं, की हं. माझ्यावरती करणी झाली आणि हे कुणीतरी मला सांगावं. ते त्याच्या मुळाशी जात नाही. बाबा माझे काहीतरी अडचण, एखाद्याला आर्थिक अडचण आहे. हं. कशामुळे आली? हं. चुकीच्या व्यवहारामुळे त्याची आर्थिक अडचणी येऊ शकतात. हां. हो, असं नाही की करणीमुळेच त्याला आर्थिक अडचण आली असेल, हं. परंतु एक मानसिकता झालेली असते. माझं काहीतरी वाईट चाललंय, माझं काहीतरी वाटोळं होत चाललंय, तर ह्याच्या मागे कुणीतरी मला करणीच केलेली आहे. हं. आणि हे ऐकायला छान वाटतं एखाद्याला, की आपण एखाद्या जाणकाराकडे गेलोय आणि त्यांनी मला सांगावं, की अमुक-अमुक व्यक्तीने तुझ्यावरती करणी केलेली आहे. ओके. त्यात ही मानसिकता झालेली, हं. टेंडन्सी झालेली आहे लोकांची आणि ह्याचा गैरफायदा घेतला जातो. तर त्याआधी स्वतःचा स्कॅन स्वतः केल्यानंतर आपल्याला जाणवतं, की आपण नाहक खर्च केला म्हणून आर्थिक अडचणी येत आहेत. हं. आपल्याकडे आर्थिक नियोजन नाहीये म्हणून आर्थिक अडचणी येत आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, आरोग्यास आहेत, काहीतरी हां. आपल्या वाईट सवयी आहेत, त्याच्यामुळे आपलं आरोग्य बिघडत आहे. असं नाही जरुरी, की बाबा पुढच्या व्यक्तीने सतत तुमच्यावरती कोणतरी करणी करतच असेल. हां. हां, पण काही ठिकाणी दुश्मनीमध्ये ह्या गोष्टी केल्या जातात. तर ते योग्य व्यक्ती सांगतो तुम्हाला. पण याचे सिम्प्टम्स काय? समजा एखाद्याला असं वाटत असेल, की आपल्या बाबतीत असं काही झालं असेल, हं. त्याचे सिम्प्टम्स काय असतात? लग्न होऊनही 10-12 वर्ष मूलबाळ न होणे, ओके. ह्या सुद्धा गोष्टी आहेत. त्यानंतर कुणाचं लग्नच जमत नाही. ओके. त्यानंतर बाबा कुणाला औषधच लागू होत नाहीये. सिंपल आजार आहे, परंतु औषध लागू होत नाही. ओह! चांगल्या-चांगल्या डॉक्टरांकडून औषधं घेतायत, पण त्या शरीराला ते लागूच होत नाहीये. रात्रीची झोप न येणे, विचित्र स्वप्न पडणे, ओके. भयंकर स्वप्न पडणे, ह्या अशा काही गोष्टी आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो, आपल्याला काहीतरी अडचण निर्माण होऊ शकते किंवा होत आहे. मग तशा वेळेस तुम्ही आमच्यासारख्याशी संपर्क करू शकता. ते मध्ये मांढर देवीचे अजून काही व्हिडिओ येत होते. पहिल्यांदा तर ते खूप चालायचं, की बाबा त्या झाडाला खिळे, लिंबू, चिठ्ठी, फोटो असं लावलं जायचं आणि त्या चिठ्ठीत जे काही त्यांची इच्छा आहे ते लिहिलं जायचं. सो ह्या गोष्टी केल्याने खरंच परिणाम होतो का? आता हे ब्लॅक मॅजिक मधला एक प्रकार आला. हां. जादूचे 2 प्रकार आहेत. एक व्हाईट मॅजिक आणि एक ब्लॅक मॅजिक. हं. आता आपण जो आहोत, आपण रक्षकमध्ये आहोत ओके. हं. किंवा जे देवीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, त्याचा जो उपयोग आहे, तो आपण एखाद्याचं चांगलं करण्यासाठी करतो. हं. तर तो जो प्रकार आहे झाडावरती लिंब ठोकणे वगैरे, खिळा ठोकणे, फोटो ठोकणे, चिठ्ठी, त्या परिवाराची नावासहित चिठ्ठी ठोकणे हं. वगैरे. कुठलीही देवी असं कुणाचं वाईट करत नाही. पण देवीच्या सोबत जे खालचे जे असतात त्यांचे गण, काही राक्षसी गणांना कुणी राक्षसी शक्ती ही सुद्धा जागृत करून ठेवलेली असते. ओके. त्यांच्या माध्यमातून ह्या वाईट क्रिया घडतात. पण देवी कुणाचं वाईट करत नाही. आजपर्यंत असं झालेलं नाहीये. देवी ही सगळ्यांचं रक्षण करते. शेवटी ती आई आहे, जगतजननी आहे. हं. तिने हा संसार घडवलेला आहे. ती या संसाराचं असं वाईट करू शकत नाही. रक्षणासाठी लाल दोरा, काळा दोरा किंवा हातामध्ये बांधायला देतात, तर त्याने खरंच रक्षण होतं का? लाल धागा, काळा धागा हे निमित्त आहे ॲक्चुअली. हं. एखादा चांगला साधक असेल, त्या साधकाने अगदी मातीही उचलून तुमच्या कपाळाला जरी लावली, तरी हं. त्याची तुमचं कल्याण होऊ शकतं.
ओके. आणि त्या साधनेमध्ये त्याची तेवढी एनर्जी त्यांनी वापरलेली असते. हं. आणि ती एनर्जी ती कुठलाही एक माध्यम आहे. धागा हा माध्यम झाला, तावीज हे ओके. माध्यम झालं, माती हे माध्यम झालं, एखादे विभूती दिली ते एक हं. माध्यम झालं. ते माध्यम फक्त वेगवेगळं असू शकतं. हं. एनर्जी एकच असते. ओके. त्यामागे त्याची साधना असते आणि त्या साधनेच्या माध्यमातून त्याचं जे फल आहे ते ज्याला त्याला मिळतं. समजा एखाद्याच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा एंटिटी आहे, हे असेल, तर त्याचे सिम्प्टम्स काय असतात? कसं ओळखायचं? सिंपल आहे ॲक्चुअली. त्या घरात सतत भांडणं होणे, ओके. घरात कुणाचंही एकमत नाही होत. घरात आपल्या एखादा कुत्रा आहे, मांजर आहे, यांच्यावरती त्याचा परिणाम होतो. तर तुम्ही जी तंत्र पूजा करता, तर हं. त्याच्यामध्ये कुठल्या देवीची उपासना केली जाते? इथे विशिष्ट एका देवीची किंवा देवतेची तुम्हाला पूजा करायची नाहीये. आपल्या घरातील जे कुलदेव आहेत, हं. इष्टदेव आहेत, यांचीच पूजा करायची आहे. परंतु ही पूजा करण्याची एक प्रकार, एक माध्यम हं. आणि एक त्याची विधी आहे. ती तुम्हाला फक्त मी शिकवतो. ओके. हो. ती विधी जर शिकली आणि त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे ही विधी जी आहे, ही तांत्रिक लोकं वापरतात. ओके. अतिशय गुप्त विधी आहे आणि ही गुरु परंपरेनुसार चालत आलेली आहे. ओके. हो. तर ही विधी मी तुम्हाला शिकवणार आहे. ही विधी जर शिकलात आणि ह्या विधीनुसारच तुम्ही प्रार्थना, पूजा केली अगदी कुठंही. ह्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. हां. अप्रत्यक्षमध्ये तंत्र ध्यानचा वापर केला जातो हं. आणि प्रत्यक्ष असताना पूजा कशी करायची. हे 2 प्रकार आम्ही त्यामध्ये शिकवतो. हे 2 प्रकार प्रॉपर लागू केले, एक साधारणतः कुठल्याही घरातील कितीही जटिलातील जटिल समस्या असू द्या, हां. ही साधारणतः 48 दिवसानंतर समाप्त होताना दिसेल. ओके. अतिशय दैवीय, चमत्कारिक गोष्टी तुमच्या आयुष्यात झालेल्या दिसतील. हो. ओके. सुंदर आणि स्वच्छ सात्विक पूजाविधी आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मांसभक्षण नाही, कुठल्या ओके. प्रकारची मदिरा भक्षण नाहीये. तांत्रिक पूजेने म्हणजे एखाद्याला वाटत असेल हां. मांस, मदिरा, मच्छी किंवा स्मशान ह्या गोष्टी आल्या, हं. तर ह्या प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये अजिबात नाहीयेत. एखादा सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री ओके. जे व्हेजिटेरियन आहेत, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत, कोणीही ही पूजा करू शकतं. सो काही लोकांचं असं म्हणणं आहे, की या साधनेचा किंवा या तंत्रमंत्राचा उपयोग अशीच लोकं करतात, जे खूप अंधभक्त आहेत किंवा जे शिकलेले नाहीयेत. सो मग अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? बंगाल येथे, हं. तारापीठ येथे आमचे गुरूंची जी साधना होती, आमची तारापीठ साधना, हं. तर तिथे उपस्थित होतो. त्यावेळेस माझ्यासोबत जे एक 70 ते 80 जणांचा आमचा ग्रुप होता. हं. त्यामध्ये जवळ-जवळ सर्वच लोकं वेल हं. एज्युकेटेड होते. ओके. हो. एक मुंबईतील व्यक्ती होता, असिस्टंट व्ही-पी होता. ओह! एका बँकेचा होता, चांगल्या नॅशनलाइज बँकेचा आहे हं. तो, असिस्टंट व्ही-पी. ओके. तो व्यक्ती माझ्या शेजारी बसून ती साधना करत होता. एक मॅडम होत्या, तर त्यांचे स्वतःचे एक छोटेसे व्यवसाय आहेत, परंतु ते वेल एज्युकेटेड आहेत. ओके. असे बरेच जण आहेत, की ते स्वतः वेल एज्युकेटेड आहेत, चांगले शिकलेले आहेत, चांगल्या ठिकाणी कामावरती आहेत, स्वतःचे व्यवसाय आहेत, चांगले त्यांचा इन्कम आहे. परंतु ओके. असेही लोकं ह्या साधना क्षेत्रामध्ये आहेत, मी पाहिलेलं आहे. त्यांचा हेतू पैसा कमवणे हा मुळातच नाहीये. हं. माझाही व्यवसाय चांगला वेल सेटल्ड आहे. मी जे आमचे गुरु आदेश आहेत, त्या आदेशानुसार आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. नाहीतर आम्हाला ह्या गोष्टी करायची काही गरज नाही. मला माझं ओके. म्हणजे साधनेमध्ये मला चांगले अनुभव मिळतायत आणि त्यात मी सुखी आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणताय, की या साधनेमध्ये खूप शिकलेली, वेल एज्युकेटेड किंवा ज्यांना पैशाची अडचण नाही, पैसा खूप आहे, पण तरीही लोकं या साधनेमध्ये आलेत. मग या साधनेत येण्यामागे त्यांचा हेतू काय? तर काहींची आवड आहे. कुणाला साधनेमध्ये दैवी शक्तींचा अनुभव घ्यायचा आहे. स्वतःच्या आयुष्यात बघा, पैसा आहे, पण अडचणी नाही असं नाही. हं. बऱ्याचशा ठिकाणी अडचणी असतात. म्हणजे त्या आर्थिक अडचणी असतात अशा नसतात. हां. मानसिक समाधान आहे. कुणाला भूक आहे, कशाची? साधनेची आहे. ओके. शक्ती प्रत्यक्षीकरणाची आहे. दिव्य शक्तीची आहे. ह्या दिव्य शक्ती, शक्ती प्रत्यक्षीकरण किंवा इतर साधना शिकण्याची जी भूक आहे किंवा त्यांचं एक प्रकारच्या शिकण्याची ती आवड आहे.
तर ही आवड ओके. पूर्ण करण्यासाठी पण येतात. ओके. साधनेमध्ये त्यांना रुची आहे. ती रुची म्हणजे त्यांचं एक ज्याचे त्याचे विचार आहेत, की बाबा हं. मला ह्या साधनेत पुढं जायचं आहे. मला याच्यामध्ये थोडंसं काहीतरी प्रत्यक्षीकरण करून घ्यायचं आहे. आम्हाला योगायोगाने चांगले गुरु भेटलेले आहेत. ते चांगले गुरूंचा आम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. ओके. म्हणून त्या साधनेत आणखीन पुढं-पुढं जात आहेत. काही लोकांचं म्हणणं असं आहे, की या साधनेने मनोकामना पूर्ण होतात. सो हे कितपत खरं आहे? कोणतीही साधना म्हणजे एखादी तुम्ही विशिष्ट देवताची साधना करत असाल, तर त्या देवताचं जे स्वरूप आहे, हं, जसं तुम्ही महालक्ष्मीची साधना करत आहात, हं. भगवान विष्णूची करत आहात किंवा कुबेराची साधना करत आहात, तर त्यांचं फल हे तुम्हाला संपत्ती देणं, तुम्हाला सुख देणं हे आहे. ओके. जसं एखादा शक्तीची साधना तुम्ही करत आहात, काली मातेची करत आहात, तर तुम्हाला शक्ती स्वरूप देणं, तुम्हाला ताकद देणं, हे तिचं स्वरूप आहे. तुमचे जे दुश्मन आहेत, त्या दुश्मनांचा संहार करणं, ओके. तुमच्या आयुष्यातून दुश्मनी मिटवणं, हे त्या शक्तीचं स्वरूप आहे. असं ज्या त्या स्वरूपानुसार, साधनेनुसार तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. त्या तुमच्या मनोकामनेवरती आहे. तुमची मनोकामना कोणती आहे आणि तुम्ही साधना कोणती करत आहात. म्हणजे तंत्र साधनेमध्ये एक्झॅक्टली काय-काय होतं? फक्त ध्यानधारणा असते, मंत्रपूजा असते, की अजून काही असतं? हां, आता मी जी तंत्र साधना, ती तंत्र ध्यान साधना जी शिकवतो किंवा एखाद्या व्यक्तीला सजेस्ट करतो. हं, त्यामध्ये आपले जे दैव आहेत, हं, आपल्या घरातले देव, हं, म्हणजे जे तुमचे कुलदेव आहेत, तुमचे इष्टदेव आहे, हं, पितृदेवता असतात, परत गुरुदेवता आहेत, गणपती आहेत, म्हणजे जे काही देवता आहेत हं, आपण जे सर्वसाधारणतः पूजतो, हं. त्यांची एक विशिष्ट शास्त्रीय पूजन विधी आहे. ओके. ही पूजन विधी केली, की तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे हं. किंवा तुमची जी प्रार्थना आहे, ही हजारो पटीने त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ओके. त्याचं जे फल तुम्हाला मिळतं, ते फार क्विकली मिळतं. असं फक्त दिवासुद्धा पेटवण्याची एक पद्धत आहे. बरं. आपण जे दिवा लावतो हं, घर म्हणजे पूजा करते वेळेस किंवा हं. देवघरामध्ये पूजा आपण दिवा हे करतो, प्रज्वलित करतो. हां. त्याच्यासुद्धा एक विशिष्ट मंत्र आहे, त्याची एक विधी आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही पूजा तो दिवा प्रज्वलित केला, की तिथून पुढची जी प्रार्थनेची विधी आहे, त्या हं. सगळ्या मार्गी लागतात. ओके. एक आम्ही पूर्णपणे तो पंचोपचार पूजन जे आहे, ते हं, पूर्णपणे प्रॉपर वेने शिकवतो. ह्या पद्धतीने जर तुम्ही एखाद्या देवतेचं पूजन केलं, हं. तर ते पूजन तुमचं फलस्वरूपात जातं आणि तुमची तुम्ही जी प्रार्थना करत आहात, ती प्रार्थना ही त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचते. बंधनात सुद्धा काही-काही ठिकाणी आपले देव असतात. ओह! हां, कुलदेव बंधनात असतात, कुठे तुमचे पितृदेव बंधनात असतात. तुमच्यावरती केलेल्या एखाद्या परिवारावरती केलेल्या काही क्रिया असतात, त्याच्या हं. माध्यमातून ते देवतासुद्धा म्हणजे ती दैवीय शक्ती, देवांना कोण बंधन घालू शकत नाही. हां. पण तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक भिंत निर्माण होते. ओके. ती भिंत पाडण्याचं कार्य ही पूजा करते. ओके. म्हणजे तुमच्यामध्ये आणि त्या देवतांमध्ये प्रत्यक्ष कम्युनिकेशन घडवण्याचं कार्य जे आहे, हं. ही पूजा करते. ओके. ही तंत्रपूजा जी आहे, ही फार हं, महत्त्वाची आहे. ही पंचोपचार पूजन पद्धती जी आहे, ही फार हं, महत्त्वाची आहे. आणि ह्या पद्धतीने जर पूजन केलं, तर हं. घरातील सर्व अडचणी दूर होण्यास पटापट मार्ग मोकळे होतात आणि तुमचे जे अकल्पनीय हां. गोष्टी, त्या कल्पनेत ओके. स्वरूपात तुम्हाला प्राप्त व्हायला सुरू होतं. सो तुम्ही तंत्र, ध्यान ही साधना करता. सो या साधनेने माणसाच्या आयुष्यात म्हणजे समजा मानसिकता असेल, एकाग्रता असेल किंवा आत्मविश्वास असेल, याच्यावर काय परिणाम होतो? तंत्र ध्यान करताना तुमची मानसिकता बऱ्यापैकी स्थिर राहते. हं. तुमचा फोकस वाढतो, एकाग्रता ओके. आणि विचार करण्याची तुम्हाला एक पद्धती मिळते. रागावरती चांगलं कंट्रोल होतं आणि ह्या गोष्टींचा परिणाम तुमच्या पूजा साधनेवरती होतो. ओके. एकाग्रता जर असेल, तर एकाग्रतेत केलेली प्रार्थना ही फलस्वरूपात प्राप्त होते. ओके. तुमच्या मनात अनेक विचार चालू आहेत आणि अनेक विचार चालू असताना तुम्ही एखादी मागणी करत आहात, हं. तर त्या मागणीवरती तुमचं लक्षच नाहीये. हां.
तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी लावली आणि एखाद्या मंदिरात दर्शन करताय आणि माझं पूर्ण लक्ष त्या गाडीवरती आहे. टोइंगवाला येईन का? हां. माझी चप्पल कोणी उचलन का? मी ठेवलेली बॅग, पिशवी जी आहे तिथून कोण उचलन का? त्या काउंटरवरून मला मिळेल का? माझ्या डोक्यात ते विचार चालू असतात आणि अशात मी देवदर्शन करतो. हं. ते देवदर्शन कधी फलस्वरूपात प्राप्त होत हां. नाही. तर तुमचा फोकस जर वाढला, फोकस वाढवण्यासाठीच हे तंत्रज्ञानचा वापर केला जातो आणि प्राचीन काळामध्ये हे चालू आलेलं आहे, की तुम्ही मेडिटेशन करताना सुद्धा काय केलं पाहिजे? कुठल्या मंत्र साधनेचा वापर केला पाहिजे? एकाक्षरी एक मंत्र आहे, तो मंत्र जर वापरला, ओके. तर तुमचा फोकस हा 10 मिनिटाच्या आत जागा होतो. आणि ओके. तुम्ही ह्याची जर रोज प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला 1 ते 2 मिनिटं झाली तुमचा फोकस केंद्र करण्यासाठी. म्हणजे तुमची एकाग्रता एका ठिकाणी केंद्रित करण्यासाठी 1-2 मिनिटं लागतात आणि 1-2 मिनिटानंतर तुम्ही पूजेला तयार होता. आता तंत्रज्ञान ह्याविषयी आपण बोलतो. हं. पण मग समजा ही क्रिया केल्यानंतर ना 24 तासात परिणाम दिसू शकतात का? तंत्रज्ञान ही जी क्रिया आहे, ही अशी चुटकीसरशी काम करणारी क्रिया नाहीये. हं. एखादी म्हणजे जादू नाहीये. हं. मी काय सांगितलं, की आपल्या देवतांपर्यंत आपली प्रार्थना पोहोचवण्याचं हे एक माध्यम आहे. हां. आणि हे माध्यम तुम्हाला रोज कम्युनिकेट करून घडवून आणायचं आहे. हं. त्याला एक साधारणतः 48 दिवसाचा एक प्रवास आहे. ओके. हे मंडल जर पूर्ण केलं 48 दिवसाचं, हं. हे मंडल पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ह्या तंत्र ध्यान साधनेमध्ये तुमची अचूकता वाढते ओके. आणि त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट बनता आणि त्यानंतर तुमची गती वाढते प्रार्थनेची आणि जे कम्युनिकेशन आहे आधी 2G होतं, 3G हां, नंतर हां, हां. 4G आलं, 5G आलं. असं स्टेप बाय स्टेप तुमच्या प्रार्थनेचं देवाण-घेवाण जे आहे, तुम्ही प्रार्थना पुढे पाठवली आणि तिकडून देवतांकडून तुम्हाला मिळणारे जे हं. आशीर्वाद आहे, ह्याची देवाण-घेवाणचं जे स्पीड आहे, हे स्पीड वाढतं. पण ओके. हे सतत तुमच्या प्रॅक्टिसनंतर होतं. ओके. असं एका दिवसात, 10 मिनिटात, 5 दिवसात हे होणारं नाहीये. 48 दिवसाचं मंडल पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही त्याचे परिणाम पाहायला तुम्हाला सुरुवात होणार आहे. सो आता आपण तंत्रज्ञान साधनेविषयी बोलतोय. हं. समजा असा एखादा साधक या मार्गावरती आहे आणि त्याला देवाची कृपा व्हायला लागली जर असं त्याला सिम्प्टम्स म्हणतो आपण, तर ते कुठले असतील जेणेकरून त्याने ओळखलं पाहिजे, की देवाची कृपा आपल्यावर होतीये? तंत्र ध्यान माध्यमातून तुमची जी प्रगती साध्य होते, ही प्रगती साध्य होताना तुम्हाला अनेक दैवीय चमत्कार घडलेले दिसतात. जसे की तुम्हाला स्वप्नात दृष्टांत घडणे, ओके. तुमचे पूर्वज आहेत, ते स्वप्नात येऊन तुम्हाला दृष्टांत देतात. त्यांचे स्वप्न पडतात. तुमचे जे कुलदेवी आहे, कुलदेवता आहे, त्यांचंही स्वप्नात तुम्हाला दर्शन होतं. ओके. आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रार्थना सिद्ध झालेल्या दिसतात. तुमच्या प्रार्थना ज्या पूर्णत्वास प्राप्त झालेल्या दिसतात. जशी हो. तुमची एखादी इच्छा होती, एखादं अडलेलं काम आहे, हं. एखादं कठीण काम आहे, ते सहज सुलभ होताना दिसतं. सुरुवातीला ओके. वाटतं हे फार अवघड आहे, परंतु तुम्ही ज्यावेळेस तिथं प्रत्यक्ष जाता आणि त्या कामात हात घालता, ते काम सहज आणि एकदम सुलभरित्या ते मार्गास लागतं. म्हणजे पटापट होण्यास कार्य होतं, चालू होतं. ओके. त्याच्या वेळेस तुम्हाला ते लक्षात येतं, की आपल्यावरती आता दैवी शक्तीचा जे आहे, हा आशीर्वाद मिळायला सुरुवात झालेली आहे. सर आता खूप वेळ झाला आपण चर्चा करतोय. शेवटचा एक प्रश्न घेऊयात, की आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान साधना शिकणं का गरजेचं वाटतं? आजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी आपली वाढती धावपळ आहे, हं. ह्या वाढत्या धावपळीमध्ये आपले प्रतिस्पर्धा फार वाढलेली आहे. हं. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धी आहेत. हं. अगदी आपल्या कामाच्या ठिकाणी आहे. शासकीय काम असो, नाहीतर प्रायव्हेट काम असो, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असो, सगळ्या ठिकाणीच प्रतिस्पर्धी वाढलेले आहेत. त्या प्रतिस्पर्धींमुळं होणाऱ्या अडचणी आहेत. इतर जे आपले आरोग्याशी संदर्भातले आपले प्रश्न आहेत, हं. आपली जी आध्यात्मिक उन्नती आहे, अनेक गोष्टी आहेत, की जसे आपल्या परिवाराची सुरक्षा आहे. हां. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर ठिकाणावरून फसण्यापेक्षा किंवा चुकीच्या मार्गी जाण्यापेक्षा आपण स्वतः जर आपल्या घराचे रक्षक बनलो, ओके. तर ह्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. हं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण तंत्रज्ञान हं. ही जी अचूक पूजाविधी आहे, अचूक कार्यपद्धती आहे,
ही जर शिकलात तर तुम्हाला ह्याचा निश्चितच फायदा होईल. सो अर्थात सरांनी खूप सुंदर एक्सप्लेन केलं, की तंत्रज्ञान म्हणजे काय? त्या साधनेने काय फरक पडतो? आपलं आयुष्य कसं बदलतं? सो तुम्हाला असं वाटतंय, की तंत्रज्ञान या साधनेविषयी अधिक माहिती करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला शिकायची असेल, तर सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर तुम्हाला याबद्दल नक्कीच मार्गदर्शन करतील. सर तुम्ही आत्ता तुमचा जो काही वेळ दिला आहे आणि या साधनेविषयी जे काही सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.